हाय गाईज, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं श्रद्धा म्हात्रे ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आणि इलेक्शनचा ब्लॉग हा फार लेट येतो आहे कारण मला थोडं बरं नव्हतं इलेक्शननंतर, तर ब्लॉग टाकायला उशीर झाला असं, त्यामुळे सॉरी. इलेक्शनचा निकाल काय आहे तो तुम्हाला कळलाच असेल, पण कोण कोण जे प्रचारासाठी आले नव्हते तर ते आपल्या ब्लॉग दरम्यान तुम्ही सगळे बघालच. सो प्रचाराचा छोटा छोटा ब्लॉग बनवलेला आहे. खूप दिवसाचा आहे, म्हणजे खूप दिवसाचा म्हणजे 2-3 दिवसाचा असेल. ते डायरेक्ट निकालापर्यंतचा हा ब्लॉग असणार आहे. तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. काय काय मजा मस्ती धमाल केली आहे ते तुम्हाला कळेलच आपल्या ब्लॉगच्या दरम्यान. आणि खूप मस्त एक वेगळाच अनुभव होता आणि एक वेगळीच मजा मस्ती होती. प्रत्येक दिवशी प्रचारासाठी जात होतो तेव्हा फोटोज तर होतेच, आणि तुम्हाला ब्लॉगच्या दरम्यान कळेलच की प्रचाराला काय काय धमाल केली आणि जिंकून आल्यावर त्याहून भारी धमाल केली. तर चला आता आपण ब्लॉगमध्ये पुढे कंटिन्यू राहूया. तर हा ब्लॉग आहे माजिवड्याच्या रॅलीचा. माजिवड्याला फारच धमाल केली आणि माजिवड्याचा मॉप किती होता रॅलीमध्ये ते तुम्ही बघालच. खूप माजिवड्यालाच असं नाही, आमच्या गावामध्ये बाळकोम गावामध्ये पण फार असा मॉप होता. तर चला तर हे फोटो तुम्हाला दिसत आहेत गावामध्ये. आणि आम्ही प्रचारासाठी माझ्या इकडच्या महिला आम्ही डोर टू डोर प्रचार केलेला होता, तर ते फोटो आहेत. त्यानंतर आम्ही 2 प्रचार करत होतो, एक भूषणदादांचा पण शिट्टीचा अपक्ष उमेदवार आणि आमचा शिवसेनेचा. सो असे 2-2 प्रचार इथे पण आणि तिथे पण करत होतो. हे बघा प्रचाराचे फोटोज. आणि त्यानंतर बाईक रॅली होती, तर बाईक रॅलीला पण मस्त धमाल केलेली. असे व्हाईट कलरचे आम्ही ड्रेस केलेला होता, ड्रेस कोड. सो असा बाईक रॅलीचा प्रचार होता.
तर हा व्लॉग आहे माझ्या इकडचा एरिया, म्हणजे आमच्या इकडचा पूर्ण एरियातल्या आम्ही सगळ्या महिलांना मी रेडी केलेलं. आणि बडी म्हणजे उषाताई आणि सपनाताईला मी बोलवलेलं होतं. असं मस्तपैकी रांगोळ्या एकदम कमी वेळेमध्ये कार्यक्रम आयोजित केलेला होता. आणि सगळ्या बायका रेडी झालेल्या आमच्या इथे आमच्या एरियामध्ये प्रचार करण्यासाठी. हे बघा, गेटच्या इथे सगळ्याजणी वाट बघत होत्या आणि आरतीचं ताट आणि दोघीजणी आलेल्या. आणि छोटंसं कमी वेळामध्ये छोटंसं असं आम्ही स्वागत केलेलं होतं. पण त्यांना आवडलं. सगळ्याजणी गेटवर उभ्या राहून त्यांची आरती केली, औक्षण केलं त्यांना. आणि मग प्रत्येकाच्या घरी डोर टू डोर त्या फिरलेल्या आमच्या इथे. आणि ह्या बायकांना सांगितलेलं की एकीनेच हळदी कुंकू लावा. सगळ्या त्यांना मळवट भरायला गेलेल्या अशा आमच्या इकडच्या बायका. त्यांना सांगितलं तरी ऐकलं नाहीत. तर आमच्या इथे येऊन सर्वात पहिले बाबांचं दर्शन घेतलं आणि मग पुढचा प्रवासासाठी म्हणजे डोर टू डोर जो प्रचार असतो तो करण्यासाठी. ॲक्च्युली आमच्या इथे गरज नाही आहे, पण कसं आहे, आपली माणसांकडे जर पोचले, आपला हक्काचा माणूस, तर प्रत्येकाला आनंद वाटतो, हो की नाही. सो त्यामुळे मला बडीने फोन करून सांगितलेला का उद्या मी येणार आहे, आम्ही दोघी येतो, तर सगळ्यांना सांग. सो हे बघा, प्रत्येकजणी आरतीचं ताट घेऊन उभ्या होत्या. प्रत्येकाच्या दरवाजामध्ये जो उमेदवार आहे तो प्रत्येकाच्या दरवाज्यात गेल्यावर कसं बरं वाटतं की हां बाबा चला आमच्या घरी आले, असं आहे. तर मी छोटे व्हिडिओ घेतले आहेत. आणि त्यानंतर माझ्याकडे आल्यावर मला खूप कमी वेळेमध्ये वेळ भेटला, पण बघा मी कसं स्वागत केलं त्यांचं. मग नंतर मी पुन्हा प्रचारामध्ये जॉईन झाली. या बघा, आमच्या इकडच्या सर्व बायका या तर कमीच होत्या, अजून होत्या, पण मध्ये कोणाकोणाच्या घरी जायचं होतं तर तिथे जाऊन त्या आरतीची तयारी करत होत्या. तर असं आहे, पण खूप जणी होत्या. सगळ्यांना सांगितलेलं का बाहेर पडा, तर सगळ्याच जणी आवडीने बाहेर पडलेल्या होत्या. कारण आपल्या इकडचा प्रचार आवड असते ती काय वेगळीच असते. त्यानंतर हा दुसऱ्या दिवसाचा ब्लॉग, ज्या दिवशी वोटिंग करायची होती त्या दिवसाचा हा ब्लॉग आहे. आणि वोटिंगच्या दिवशी हा वोटिंगचाच आहे ना, हां वोटिंगचाच आहे. तर इलेक्शनच्या दिवशी निकालाचा ब्लॉग तर हा पुढे आहे इथंच आपला कंटिन्यू. तर दादांची सवय आहे कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात बाबांच्या आशीर्वादाने दादा नेहमी करतातच. तर बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी सगळेच आलेले आणि आम्ही पण होतो तेव्हा. आणि आम्ही बघा ह्यांची पूजा चालू आहे आणि आमचं बघा काय चाललं आहे. माझे डोळे बघा कसे सुजलेत, एवढी झोप आलेली. त्यानंतर मी गेलेली होती वोटिंग करण्यासाठी. हे शाळेच्या बाहेर म्हणजे मी जिथे होती तिथे मी वोटिंग केलेलं होतं. तो व्हिडिओ छोटासा काढला. त्यानंतर आम्ही वोटिंगच्या दिवशी मी आणि एकता जिथे आमचे बूथ होते म्हणजे इलेक्शनचं बूथ, तिथे आम्ही जाऊन बघून फिरत होतो. आणि हा आहे दुसऱ्या दिवशी निकालाचा दिवस. ज्या दिवशी निकाल लागणार होता त्या दिवशी आम्ही सगळ्याजणी जिथे निकाल लागणार होता तिथे आम्ही थांबलेलो होतो बाहेर. आणि ह्या सगळ्याजणी अजून होत्या, भरपूर जणी होत्या आणि जाम धमाल केली, मस्ती केली.
आणि खूप काय काय जे आमच्यासोबत होते त्यांना माहिती असेल तिथे काय काय झालेलं होतं. इथे व्लॉगच्या दरम्यान मला सांगायची गरज नाही आहे, पण कोणाला माहिती नसेल तर सांगू का नको हा विचार करते. कमेंटमध्ये सांगा. त्या 25,000 आता दुसरे अगेन्स्ट दुसऱ्यांचे नंबर काउंटिंग सांगा. हे काय झालं माईक बंद. 2 मिनिट्स ब्रेक. बिचारे सकाळपासून बोंबलतायत त्यामुळे 22,079 अरे स्पीकर खराब झाला. यार. मॅडम माईकचा वायर हलवा. वाव कोण आहे तो? कोण आहे? वायचळ राहू दे तो वायचळ. वायचं नाव नका घाणेड्रा बोल. घाणेड्रा डॉलीड्रा घाणेड्रा. आणि बडीला खूप खूप शुभेच्छा. बडीलाच नाही, दादांना, सर्वांना, सर्व जे उमेदवार होते आमचे 4 त्यांना सर्वांना शुभेच्छा या ब्लॉगद्वारे. पण त्याआधी स्पेशल शुभेच्छा बडीसाठी, कारण बडी तुला या ब्लॉगमधनं मी पुन्हा सॉरी बोलते. कारण हा जो तिचा हात दिसतोय त्यामागचं कारण खूपच डेंजर आहे. सो मला फार म्हणजे काय बोलू तुम्हाला. याचं कारण जर कोणाला माहिती असेल तर ठीक आहे, नसेल तर मला सांगा, मी सांगेन तुम्हाला. पण बडी खूप खूप भारी वाटते. अरे ठाणे का महापौर कैसा हो. आणि फोटोमध्ये तुम्हाला 4 असं करतोय तर येस, एकदम भरघोस मताने वन साईड प्रभाग क्रमांक 8 हा आमचा जिंकून आलेला होता. 4ही उमेदवार खूप भारी असं वोटिंग झालेली होती. वोटिंग तुम्हाला कळेलच पुढे. आणि येस, जिंकून आल्यावर ही होळी नव्हती तर गुलालाची उधळण होती. तर तुम्हाला कळलंच असेल, आमचे 4ही उमेदवार होते. त्या 4ही उमेदवारांना किती छान प्रकारे वोटिंग भेटली आहे. आणि वन साईड म्हणजे असे वोट्स मला तरी असं वाटते माझ्या एवढ्या उभ्या आयुष्यामध्ये एवढे वोट्स अजूनपर्यंत मी बघितले नाही आहेत. कोणत्याच उमेदवाराला जास्तपैकी भेटले असतील असे. सो असा होता प्रचारापासूनचा ते निवडून आलेला हा ब्लॉग. कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो आम्ही खूप डान्स केला, खूप धमाल केली. माझ्याकडे छोटासा व्हिडिओ आहे तर तो तुम्ही कंटिन्यू बघा.